फक्त 10वी पासवर केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये सरकारी नोकरीची संधी आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर बघा, एक नवीन सरकारी नोकरीची संधी आलेली आहे आणि याच्यासाठी पात्रता फक्त 10वी पास पाहिजे आहे। तर बाकी याच्या सर्व गोष्टी जसं पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न, निवड पद्धती, वयोमर्यादा या सर्व गोष्टी आता आपण पुढे बघणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, आयबी कडून म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो, ज्यांना वाटतं की मी आयबी मध्ये काम करावं, रॉ मध्ये काम करावं, तर तुम्हाला काही एजंटचं काम नसणार आहे इथं, पण तुम्ही त्या डिपार्टमेंट मध्ये काम करणार आहेत। आयबी मध्ये इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून बघा सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी वॅकन्सी आलेली आहे। मोटार ट्रान्सपोर्ट एक्झाम 2025। पदाचं नाव काय बघा, पदाचे नाव काय आहे, सिक्युरिटी असिस्टंट मोटार ट्रान्सपोर्ट एक्झाम 2025। बघा, इथे त्यांनी सांगितलं की सर्व भारतीयांना आम्ही आमंत्रित करत आहोत की तुम्ही याच्यात अप्लाय केलं पाहिजे आणि याच्यात स्टेट वाईज म्हणजे त्यांचं जे सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो आहे SIB म्हणजे त्यांची शाखा आहे, तर शाखानुसार वॅकन्सी इथे आलेली आहे। मग आपण याच्यात जर मुंबईची वॅकन्सी पाहिली, बघा मुंबईमध्ये आलेली, नागपूरमध्ये इथं आपली वॅकन्सी आलेली आहे। बघा, मुंबईमध्ये 15 आलेले आणि नागपूरचे आपल्याला इथं 4 वॅकन्सी जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात। म्हणजे महाराष्ट्रात या 2 वॅकन्सी बघायला मिळतात आपल्याला आणि टोटल जर पाहिलं तर 455 जागांसाठी ही भरती जी आहे तर ती राबवली जाणार आहे। पुढे बघा, इथं पदाचं नाव दिलेलं बघा, जनरल सेंट्रल सर्व्हिस, ही ग्रुप सी मधील सेवा आहे, नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहे, म्हणजे मंत्रालयातील पद नाही। याच्यासाठी लेवल 3 ची तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे। 21,700 ते 59,100 एवढं तुम्हाला बेसिक पे वेतन मिळणार आहे, म्हणजे वेतन चांगले। परत याच्यामध्ये 20% तुम्हाला सिक्युरिटी अलाउन्स पण मिळला जातो। बघा, स्पेशल सिक्युरिटी ऑफ 20% ऑफ द बेसिक पे, म्हणजे या 21,700 च्या 20% रक्कम तुम्हाला ऍज अ सिक्युरिटी अलाउन्स मिळणार आहे। आणि त्यासोबतच खूप साऱ्या हॉलिडे मध्ये तुम्हाला काम करावं लागतं, तर त्या हॉलिडेचं कॅश कंपेन्सेशन देखील तुम्हाला इथं मिळणार। बघा, हॉलिडे 30 डेज पर्यंतचं जे काही वर्षभरात 30 दिवस होतील तुमचे, जर 30 दिवसाच्या पुढचं वेतन नाही मिळणार पण 30 दिवसांपर्यंतचं वेतन तुम्हाला मिळू शकतं। बघा, पात्रता इथं दिलेली आहे। पात्रतेमध्ये त्यांनी काय सांगितलं, मॅट्रिक्युलेशन म्हणजेच काय की तुम्ही 10वी पास पाहिजे, पण सोबत तुमच्याजवळ काय पाहिजे, लाईट मोटार व्हेकल म्हणजे LMV चं तुमच्याकडे लायसन्स पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, नॉलेज ऑफ मोटार मेकॅनिझम, तुमच्याजवळ ते म्हणजे गाडी वगैरे बंद पडले, छोटे मोठे एरर असतील ते तुम्हाला कळले पाहिजे। एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग ऑफ मोटार कार्स फॉर ऍटलिस्ट 1 इयर, तुमच्याकडे 1 इयरचा थोडा एक्सपिरियन्स पाहिजे। म्हणजे असं नाही झालं पाहिजे की तुम्ही आत्ताच लायसन्स काढलं आणि आता लगेच अप्लाय केलं, तसं नाही। लायसन्स मध्ये आणि तुमच्या याच्यामध्ये 1 वर्षाचा किमान गॅप पाहिजे। त्याच्यासोबत तुम्ही ज्या स्टेटला अप्लाय करत आहात त्या स्टेटचं डोमेसाईल पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रात नागपूर आणि मुंबईमध्ये तर महाराष्ट्राचं तुम्हाला डोमेसाईल पाहिजे। म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रातीलच उमेदवारांना इथं संधी मिळते। नाही तर काय होतं, केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये जे काही राज्य प्रगत झालेले आहेत, म्हणजे या प्रगत म्हणजे ते याच्यात प्रगत झालेले आहेत की त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी कळते, ते अप्लाय करतात, पण महाराष्ट्राच्या उमेदवारांना तिथं कॉम्पिटिशन जमते, जसं की रेल्वे SSC ला बघा। पण इथं मात्र चांगलं, इथं फक्त महाराष्ट्राचेच उमेदवार अप्लाय करू शकतात। पुढे त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स फॉर मोटार सायकल, ठीक आहे, ते तर राहतच आपलं। वयोमर्यादा दिली बघा, 18 ते 27 वर्ष पाहिजे 28/9/2025 रोजीला। त्यासोबतच 5 वर्षाची सूट मिळणार आहे SC ST उमेदवारांना आणि 3 वर्षाची सूट मिळणार आहे OBC उमेदवारांना। पुढे त्याच्यानंतर ही जी पोस्ट आहे ना, तर ही दिव्यांग उमेदवारांसाठी नाही आहे, तिथं त्यांनी स्पष्ट जे आहे तर ते सांगितलेलं आहे। आणि इथं कट ऑफ डेट असणार आहे सगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरेसाठी 28/9/2025 ला। ओके, पुढे आता त्यांनी एक्झामिनेशनचा पॅटर्न दिलेला आहे की तुमची एक्झाम कशी असणार। बघा, एक्झाम निवड पद्धती 2 याच्यामध्ये होणार आहे, एक Tier 1 Tier 2 2 टप्प्यांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे। याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होणार आहे, ज्याच्यात 100 प्रश्न असतील, प्रत्येकाला 1 मार्क ऑन इच असं म्हटलेलं आहे त्यांनी। पुढे जनरल अवेअरनेस, जीके वर प्रश्न, बेसिक ट्रान्सपोर्ट अँड ड्रायव्हिंग रूल्स वर काही प्रश्न आहेत तुम्हाला। त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, न्यूमेरिकल, अनालिटिकल, लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग अँड इंग्लिश लँग्वेज, हे असे 5 सेक्शन असतील। प्रत्येक सेक्शनवर तुम्हाला 20-20 प्रश्न जे आहेत तर ते बघायला मिळतील। मार्क्स ऑफ इच पार्ट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। 100 मार्क असतील, 100 प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळाले। त्याच्यासोबत फक्त 1च तास वेळ दिला जाणार आहे, वेळ फार कमी आहे तुमच्याजवळ। ही परीक्षा TCS कडून घेतली जाणार
जाणार आहे. त्याच्यासोबत दुसरं जे टियर होणार आहे, दुसरा जो टप्पा होणार आहे, तर त्या टप्प्यामध्ये मोटार मेकॅनिझम आणि ड्रायव्हिंग टेस्ट कम इंटरव्ह्यू याची घेतली जाणार आहे. याच्यासाठी जवळपास 50 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे आणि या 50 गुणांमध्ये 20 गुण मिळवणं हे तुम्हाला आवश्यक असणार आहे. दुसरी जी टेस्ट आहे तर ती क्वालिफाईंग नेचरची आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये बघा required to drive a motor vehicle as a instructed by instructor, practical knowledge of a candidate about the vehicle and removal of minor defects and slack in the vehicle, its upkeep and maintenance would also be tested. म्हणजे तुम्हाला सांगितलं जाईल इथं चालव, तिथं चालव, अशी चालव, पार्किंग कर. त्याच्यासोबतच गाडीमध्ये थोडंफार काही विचारलं जाईल, या पार्टला काय म्हणतात, त्या पार्टला काय म्हणतात, किंवा गाडी बंद पडली तर तू पहिले काय चेक करशील. तर अशा पद्धतीने बेसिक तुम्हाला नॉलेज जे आहे तर ते असलं. जो ड्रायव्हर असतो ना, प्रो ड्रायव्हर, त्याला हे सगळं माहिती असतं, त्याचा प्रॉब्लेम नाही. फक्त त्याने ना इथं पहिला जो पार्ट आहे ना त्याच्यात त्याने फोकस जो आहे तर तो केला पाहिजे. आता आपण ऑलरेडी एक सिक्युरिटी असिस्टंटची बॅच आहे ना आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आहे. फक्त त्याच्यात आपण आहे ना हे बेसिक ड्रायव्हिंग अँड ट्रान्सपोर्ट रूल्स नसतील, पण हे सगळे जो पार्ट आहे ना, हा जो 20-20-20-20 म्हणजे हा 80 गुणांचा पार्ट आपल्या बॅचेस मध्ये आहे अवेलेबल. तो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जॉईन करू शकतात. बघा हे झालं. आता इथं काय म्हटलेलं आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण त्यांनी इथं दिलेली, चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. आणि तुमची जी निवड आहे ना, हे टियर 1 आणि टियर 2 चे गुण एकत्र करून केले जातील, भलेही हे क्वालिफाईंग नेचरचं असणार आहे. म्हणजे 150 गुणांच्या आधारे तुमचा कट ऑफ जो आहे तो निश्चित केला जाणार आहे इथं. ओके, तर अशा पद्धतीने. आणि सेंटर कोणते कोणते आहेत बघा, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर इथं ही परीक्षा होणार आहे. त्यासोबतच अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव इथं पण ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. ओके, आता हे झालं, ठीक आहे. बघा इथं काय म्हटले, ऑन द बेसिस ऑफ कंबाईन्ड परफॉर्मन्स इन टियर 1 अँड टियर 2 एक्झामिनेशन ऑफ फायनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स तयार केली जाणार आहे. ओके, फॉर्म भरण्याची डेट ही सुरू होणार आहे 6/9/2025 ला आणि 28/9/2025 पर्यंत जे आहे तर ते चालणार आहे. तोपर्यंत तुम्ही जे आहे तर ते अर्ज इथं करू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली मित्रांनो. आपलं हे जे इग्नाइट एसएससी रेल्वे चॅनल आहे ना, तर याच्यावर आपण सर्व काही अपडेट जे आहेत तर ते देत असतो. तुम्ही जर इथं आपण पाहिलं व्यवस्थित पद्धतीने तर याच्यात आपण सर्व अपडेट्स म्हणजे एसएससी सीजीएलच्या संदर्भातले अपडेट जे आहेत तर ते इथं देत असतो. त्यासोबतच इथं लाईव्ह स्वरूपात जे आहे ना तर आपण सेशन्स पण काही घेत असतो, की ज्याच्यात बघा आरआरबी, एनटीपीसीचे सेशन, एसएससीचे सेशन, या सर्व काही गोष्टी आपण इथं कव्हर करत असतो. म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहेत तर ते जरूर सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.